नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत मच्छिंद्रनाथ महाराजांचे भक्तावर कृपा, आशीर्वाद, संचारशक्ती आणि अनुभव. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ महाराज हे नवनाथांपैकी पहिले नाथ मानले जातात. ते योग सिद्ध परमहंस आहेत आणि त्यांच्या कृपेने भक्ताचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. महाराज भक्तांना आशीर्वाद देताना फक्त शब्दाने नाही तर अदृश्य संचारशक्तीने स्पर्श करतात. भक्तांची मनशुद्धी तपासण्यासाठी ते संकट, भ्रम किंवा अडचणी निर्माण करतात. जसं की आर्थिक अडचण, घरातील कलह, अचानक समस्या. भक्ती भक्ताच्या शरीरात आणि मनात संचारशक्ती जागृत होते. अनुभव म्हणजे शरीरात थरथर रोमांच, चक्राजवळ उष्णता, स्वप्नात महाराजांचे दर्शन, भस्म, त्रिशूळ किंवा कमंडलू स्पर्शाने दिव्य ऊर्जा जाणवणे. आशीर्वाद देण्याच्या 3 प्रकार. प्रत्यक्ष दर्शन. महाराज भक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात, भस्म लावतात किंवा पवित्र पाणी देतात. अदृश्य स्वरूपात म्हणजे स्वप्नात दर्शन देतात आणि मंत्र देतात. संकटात अनोळखी व्यक्ती मार्गदर्शन करतात. 3. नाथांचा अनुभव. भक्ताच्या शरीरात संचारशक्ती जागृत होते. मन, वाणी व कर्म शुद्ध होतात. वाईट स्वप्न, भूतबाधा, पितृदोष नष्ट होतात. भक्तांसाठी मिळणारे वरदान. महाराजांचे आशीर्वादानंतर भक्तांना मिळतात संकटमुक्ती, घरातील अडचणी, आजार, भूतबाधा नष्ट होते. आध्यात्मिक उन्नती, ध्यान, मंत्रिसिद्धी, योगसिद्धीची सुरुवात, संपन्नता, धन, अन्न, समाधान वाढते. काळी शक्ती वाईट परिणाम करू शकत नाहीत. भक्ताला नाथांचा दूत वाटतो. महाराज भक्तांची खरी भक्ती तपासतात. संकट परीक्षा, आर्थिक तंगी, घरातील कलह, आजार, मोह परीक्षा, लोभ, मोह, प्रलोभन, धैर्य परीक्षा. महाराज दीर्घकाळ संकेत न देता राहतात. महाराज प्रसन्न असताना भक्ताला दिसतात. स्वप्नात त्रिशूळ, कमंडलू, भस्म. आज घरात अचानक भस्माचा पवित्र गंध, ध्यानात नाथांचा आवाज, मार्गदर्शन आणि संरक्षण. अनुभव टिकवण्यासाठी नियम. नित्य भस्म धारण, सकाळ संध्याकाळ कपाळ, छातीवर, बाहूवर लावणे. 2. जप आणि मंत्र साधना गुप्त ठेवावी. रोज जप करावा. अहंकार टाळावे. सेवा आणि दान करावे. तर अनुभव आणि आशीर्वाद. भक्त अनुभवतो, भूतबाधा नष्ट होते, संकटातून सुटका होते. योग सिद्धीचा अनुभव, जीवनात सुख, समृद्धी, शांती. नाथांचा संपूर्ण संचार अनुभव. भक्तांचा अनुभव गमावला तर पश्चाताप आणि प्रायश्चित्त, नवा संकल्प, गुरुमंत्र जप वाढवणे, तीर्थस्नान आणि उपवास, गुरु चरणावर अढळ श्रद्धा. समाजासाठी अनुभवाचा उपयोग, भूतबाधा निवारण, रोग निवारण, संकटात मार्गदर्शन, वाईट शक्तीचा नाश, गावाचे रक्षण, अन्नदान, निसर्गवर्धन. मित्रांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांचा अनुभव ही एक दिव्य ऊर्जा आहे. ती स्वतःसाठी नाही तर महाराज समाजाच्या भल्यासाठी वापरावे. जितकी निस्वार्थ सेवा, भक्ती आणि जप केली तितकी ती शक्ती वाढते आणि महाराज अधिक प्रसन्न होतात. नमो आदेश.